नमस्कार, मी सुवर्ण दुसाने बोल मुंबई बोल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। सिंगल चाइल्ड, एकटी मुलं हा आजच्या कार्यक्रमाचा चर्चेचा विषय असणार आहे। महाराष्ट्रामध्ये नुकतीच IAS अधिकारी असलेल्या म्हणजे IAS दाम्पत्य अर्थात मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मनमत यानं आत्महत्या केली आणि या घटनेनंतर सगळेच पालक धास्तावले। सध्या अर्थातच एकुलत्या एका मुलाचा किंवा एकुलत्या एका मुलीचा ट्रेंड आहे, एक अपत्य हेच पुरेसं अशी सगळीकडे भावना आहे आणि अशा वेळी घरात असलेली एकटी मुलं आणि कामावर जाणारे आई बाबा या त्रिकोणामध्ये कुठेतरी एक तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि त्या निमित्तानं या सगळ्या विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। अशाच एका भोईवाड्याच्या इमारतीत आपण आलेलो आहोत। छोटी छोटी मुलं, कॉलेजला जाणाऱ्या मुलं मुली, त्याचबरोबर पालक, आजी आजोबा हे सगळे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आपण मुलांपासून सुरुवात करूयात। कदाचित या छोट्या चिमुरड्यांना हा विषयही माहित नाही, पण नेमकं ते काय करतात, त्यांचा आनंदाचे क्षण कसे असतात, ते त्यांचा दिवस कसा घालवतात हे आपण सुरुवातीला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। आरुष है मला वाटतं आपल्या सोबत। आरुष, आप कौन से स्टैंडर्ड में हो? सेकेंड स्टैंडर्ड। सेकेंड स्टैंडर्ड। कितने बजे स्कूल जाते हो बेटा? 8 बजे। कितने बजे आते हो? 3 बजे। और आने के बाद क्या क्या करते हो? खेलता हूँ, स्टडी करता हूँ और नीचे खेलने आता हूँ। ओके। और क्लासेस जाते हो? हाँ, वेडनेसडे, थर्सडे और ट्यूसडे को। ट्यूसडे जाते हो। हर दिन क्लास होता है? नहीं। ऑल्टरनेट डेज होता है। हाँ। कितने क्लासेस होते हैं? 3। तो खेलने के लिए कितना टाइम मिलता है आपको? 3 hours 4 hours। 3 hours इन अ डे टाइम। घर पे कौन कौन होता है आपके? ग्रैंड फादर और ग्रैंड मदर। तो ज्यादातर आप घर में किससे सबसे ज्यादा बात करते हो? ग्रैंडफादर और दोनों से। क्या बात करते हो आप उनके साथ? खेलो खेलो खेलो। अच्छा, स्टोरी बताते हैं आपको? हाँ। क्या क्या स्टोरीज बताते हैं? लायन एंड द माउस और वो सब, ये सब स्टोरी। तो सबसे ज्यादा बात आप आपके ग्रैंडफादर और ग्रैंडमदर के साथ करते हो? हाँ। उनके साथ खेलते भी हो? हाँ। आपण पाहिलं आरुषच्या घरामध्ये आजी आजोबा असल्यामुळे त्याचा जो वेळ आहे तो बहुतांश वेळ हा त्याच्या आजी आजोबांकडे जातो। पण मुंबईमध्ये साधारण 70% घरं अशी आहेत की ज्या घरात त्रिकोण आहे, आई वडील आणि मुलगा किंवा आई वडील आणि मुलगी। अशा वेळी या मुलीचा बराचसा वेळ किंवा मुलाचा बराचसा वेळ हा बिल्डिंग मधल्या, सोसायटी मधल्या किंवा चाळी मधल्या किंवा क्लासेस मधले मित्रमैत्रिणी असतील त्यांच्याबरोबर जात असतो। असाच एक मुलगा आपल्या बरोबर आहे। तुझं नाव सांग बाळ आणि तू कितवीत आहेस? माझं नाव सुमुख आहे आणि मी 5वीत आहे। कोणत्या शाळेत जातोस तू? IAS कोरायन। काय काय करतोस दिवसभरात तू मला सांगशील? अभ्यास करतो, खेळतो, मग खाली खेळायला येतो, मग बुक्स रीड करतो, टीव्ही बघतो। ओके। आणि कोण कोण असतं मग तुझ्या घरामध्ये? मी, माझी आई, बाबा आणि बहीण असते। तुझ्या शाळेतले जे मित्र आहेत त्यांच्या घरांमध्ये कोण कोण, तुझे बेस्ट फ्रेंड्स जे आहेत त्यांच्या घरी कसं काय आहे? माझे फ्रेंड आहेत त्यांच्या घरी त्याचे छोटा भाऊ, मग त्याची आई, बाबा। मग तुम्ही सगळ्यात जास्त वेळ घरी कुणाशी गप्पा मारता? मी सगळ्यात जास्त वेळ माझ्या बहिणीशी गप्पा मारतो, कारण ती घरी असते। हाँ। आणि मग आई बाबा किती वाजता जातात, कधी घरी येतात? बाबा सकाळी 7 वाजता जातात आणि रात्री 2 वाजेपर्यंत येतात। आई सकाळी 9 वाजेपर्यंत जाते आणि 7 वाजेपर्यंत परत येते। मग आई वडिलांची गप्पा मारायचा दिवस कोणता असतो? बाबांची गप्पा मारायला भेटत नाही, फक्त आईशी शनिवार आणि रविवार गप्पा मारू शकतो। ओके। मग बोर झालं की काय करता तुम्ही लोक?
बोर झालो की माझ्या बहिणीबरोबर खेळतो नाही तर टी व्ही बघतो. बरोबर आहे. ज्या घरांमध्ये कुणीतरी सोबत आहे त्या घरामध्ये कदाचित थोडासा गप्पा मारायला वेळ आहे, पण ज्यांच्या घरी एकटी मुलं आहेत त्यांच्या घरी मात्र काहीशी तणावाचीच परिस्थिती असू शकते. अशाच काही कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात. तू काय करतेस मला सांगशील आणि काय नेमकं? माझं नाव ऐश्वर्या आणि मी सेकंड इयर करते DY पाटील कॉलेजमध्ये. ओके. कसा असतो तुझा दिवस? मग मी सकाळी दुपारी कॉलेजला जाते 12 o'clock, मग नंतर घरी येते अराउंड 5:30 आणि मग नंतर घरी येता येताच खूप टाइम जातो. तर फुल डे म्हणजे काय असं प्रॉपर लाईक तुम्हाला काय हॉबीज असतात ते काही एवढं करायला भेटत नाही. फुल डे त्याच्यातच जातो. बरोबर. पण मग काही टेन्शन आलं किंवा खूप म्हणजे काही जणांना मार्क्स मिळवायचे असतात किंवा काही जणांना कॉम्पिटिशनचं टेन्शन असतं किंवा याच कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे, हेच स्टडी करायचंय, हे नाही केलं तर जॉबचे, अशा सगळ्या गोष्टी मग तुम्ही कुणाशी शेअर करता? अशा सगळ्या गोष्टी जनरली फ्रेंड्स जे असतात आपल्यासोबत त्यांच्याशी शेअर करू शकतो मोस्ट प्रॉबेबली, कारण की तेच आहे जे त्याच्या थ्रूच जात आहेत म्हणजे आपल्याबरोबर. तर त्यांना जास्त कळेल आपल्याबरोबर आपले प्रॉब्लेम्स काय, तर त्यांच्याशी शेअर करू शकतो. पण मग असं सांग की सिंगल चाइल्ड असलेल्या काही तुला केसेस दिसतात का, किंवा कॉलेजमध्ये तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर तुला काय आढळून येतं की जॉईंट फॅमिली आहे खूप जणांची, की काही जण आई वडील आणि मुलगा किंवा आई वडील आणि मुलगी असंच आढळून येतात? जनरली काय दिसतं म्हणजे? लाईक तिथे सिंगल चाइल्ड असलं की पिअर प्रेशर जास्त असतं, कारण की त्यांचे एक्सपेक्टेशन सगळे त्याच्याकडूनच असतात. अजून त्यांना असं वाटतं की त्यांनी ते कम्प्लीट केले नाही तर त्यांना वाईट वाटेल, कारण की आपण एकटेच एकुलते एकुल आहे तेच. बरोबर. म्हणजे एकटे असण्याचे तोटे पण जास्त आहेत की खूप एक्सपेक्टेशन्स एकाच मुलाकडनं किंवा मुलीकडनं. हो. आणि मग त्या सगळ्या परिस्थितीत ती मुलं कुणाशी बोलतात किंवा त्यांची फ्रेंडशिप मग कुणाशी असते, किंवा ते काही प्रॉब्लेम असेल, टेन्शन आलं, भीती वाटली, म्हणजे एखादा मूवी बघतोय आणि त्याचा पण कदाचित भीती वाटू शकते, मग ते कोणाशी बोलत असतील? मग डिप्रेशन असा काही प्रॉब्लेम असला तर त्यांच्या पॅरेंट्सशी पण ते बोलू शकतात. काउन्सिलर्स असतात खूप सारे, मग त्यांचे फ्रेंड्स सुद्धा आहेत, त्यांच्याशी ते शेअर करू शकतात. ते त्यांना काही सोल्युशन देऊ शकतात. बरोबर. पण मग पॅरेंट्स अशा वेळी घरी असतात का? कारण बऱ्याच कुटुंबामध्ये दोघेही आई वडील नोकरी करणारे आढळतात. मग अशा वेळी ते काय करतात? अशा वेळी काउन्सिलर्स आहेत, मग फ्रेंड्स आहेत, मोस्टली मग फ्रेंड्स बरोबर बोलू शकतात, मग सोल्युशन काढू शकतात ते सगळे. डिप्रेशन असं तेवढं हे नाही आहे, तुम्ही जर बरोबर युजफुल स्टेप्स घेतले तर ते करता. बरोबर आहे, बरोबर आहे. एवढं एक्स्ट्रीम असण्याची गरज नाही, पण संवादाचं माध्यम कमी झालंय. फक्त कम्युनिकेट करायला पाहिजे सगळ्यांबरोबर, त्यांची हेल्प घेतली पाहिजे. बरोबर आहे. खरं तर जिथे एकटे मुलं आहेत अशा वेळी त्यांना कदाचित कुणाकडे जाऊन अप्रोच करायचं, कुणाशी बोलायचं हे समजत नाही, आणि मग अशा वेळी फक्त मित्र हा एकच ऑप्शन बहुतांश मुला मुलींकडे दिसतो. तुझं नाव सांग मला वाटतं, आणि तू काय एक्सपिरियन्स करते, म्हणजे कॉलेजमध्ये बघत असशील किंवा शाळेमध्ये पण पाहिलं असशील, तुला काय अनुभव येतो, कसा असतो तुमच्यासारख्या मुला मुलींचा दिवस? ते लोक ॲक्च्युली जास्त प्रेफरन्स फ्रेंड्सला देतात, आणि फ्रेंड्स कधी कधी चांगला रस्ता देतात किंवा खराब पण रस्ता देतात. मोस्ट ऑफ दी इफ तुम्ही पॅरेंट्ससोबत नाही काही बोलत आहात तर ते लोक फ्रेंड्ससोबत राहून तर ते चुकीच्या मार्गावर जातात किंवा ते स्मोकिंग काही पण चालू करतात. तर अशा वेळी पॅरेंट्स शुड बी फ्री विथ देअर चाइल्ड, आणि त्यांना म्हणजे त्यांना जे फील्ड पाहिजे ते त्यांना करू द्यायला पाहिजे. कारण मोस्ट ऑफ दी पॅरेंट्स ते बोलतात की तू सायन्स घे, तू कॉमर्स घे, तू सायन्सच घे, सायन्समध्ये जास्त फील्ड आहे. तर ते डिप्रेशनमध्ये, कारण त्यांच्याकडे ते त्यांना वाटतात की ते लोक नाही करू शकणार कॉमर्स सायन्स, तर ते विचार करतात की मी कसं करू. तर मोस्टली ते हे विचार करून डिप्रेशनमध्ये येतात की कसं करायचं, बहुतेक म्हणून त्याच्यामुळे होतो. पण मग सिंगल चिल्ड्रन असेल तर एक्सपेक्टेशन्स पण तेवढ्याच जास्त वाढतात? हो, वाढतात, जास्तच वाढतात. कारण सिंगल चाइल्ड असल्यामुळे ते आपलं लाईक आफ्टर एजेस तो आपल्याला सांभाळणार काही, किंवा ते स्वतः अर्न करायला पॅरेंट्स पण त्यांच्यासाठीच विचारतात. तर पण ते लोक मुलांना म्हणजे एवढं डिप्रेस नाही करायला पाहिजे की ते स्वतःहूनच फेल होऊन जातात त्यांच्या ह्याच्यात. बरोबर आहे.
खूप जास्त अपेक्षा आणि त्या अपेक्षांच्यामुळे येणारं ओझं हा पण कदाचित आजच्या काळामध्ये एक गंभीर प्रश्न बनला असेल. किंवा आई वडील कामावर जात असतात, घरी मुलं एकटी असतात, खूप अपवादात्मक कुटुंब अशी असतील की ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आहेत किंवा कुणीतरी काका आत्या मावशी येऊन राहत आहेत, काळजी घेत आहेत. आणि मग अशा वेळी मुलांनी कुणाशी बोलायचं, मग मित्रांशिवाय पर्याय उरत नाही. आणि जसं आता हिने सांगितलं, मग मित्र स्मोकिंग करायला लागले की ही मुलंही करायला लागतात, मित्र ड्रिंक करायला लागले की ही मुलंही करायला लागतात. आणि मग ही सगळी जी एक चेन आहे ती चेन डिस्टर्ब होते. म्हणून आई वडिलांचं लक्ष असण्यापेक्षा आई वडिलांचं आपल्या मुलाबरोबर मैत्रीचं नातं असणं, त्यांच्या नात्यात एक मोकळेपणा असणं ही सुद्धा तितकीच काळाची गरज झाली आहे. बोल मुंबई बोल मधली ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक. बोल मुंबई बोल मध्ये आपण मनमत म्हैसकरच्या निमित्तानं घरातली एकटी मुलं हा विषय चर्चेला घेतलाय. आज मुलांचं नेमकं लाईफ कसं चाललेलं असतं, शाळेतल्या असेल कॉलेजला जाणारे असेल त्यांचा दिवस कसा असतो, ते सगळ्यात जास्त गप्पा कुणाशी मारतात, टेन्शन आलं तर काय करतात किंवा बोर व्हायला लागलं तर काय करतात, या सगळ्या गप्पा आपण करतोय. तुझं नाव सांग, तुझा एकूण दिनक्रम कसा आहे, तुझी लाईफस्टाईल कशी आहे, तुझ्या मित्रपरिवाराला तू बघतेस, त्यांच्याबरोबरचे तुझे एक्सपिरियन्सेस सांगशील. माझं नाव कीर्तिदा दराडे. मी सध्या सेकंड इयर अभ्यास करते आणि मी दादरमध्ये राहत असल्यामुळे कॉलेज इथून जवळजवळ 1.5 तास लांब आहे. सो रोज 3 तास ट्रॅव्हलिंग होते. त्यामुळे सकाळी एकदा घर सोडलं की डायरेक्ट रात्री जेवायच्या वेळी घरी जायला लागतं. सो त्या कारणामुळे घरच्यांशी संवाद थोडा कमीच असतो. जरी रविवार किंवा शनिवार असला तरी खूप साऱ्या हॉबीज क्लासेस किंवा अभ्यासक्रम इतका आहे की त्यामुळे घरच्यांशी बोलण्यात वेळ वाया जातो असंही वाटू लागतं. म्हणून आम्ही कंटिन्यू याच ट्रॅकवर असतो की ठीक आहे, वेकेशन्समध्ये मॉम डॅड सोबत वेकेशनला जाऊ, मग बोलू, मग मन मोकळं करू. सो बिझी शेड्यूलमुळे टाइम नाही भेटत. पण मग अशा वेळी कधी टेन्शन येतं का, म्हणजे कोणाला खूप छान मार्क्स मिळाले आणि आपण अभ्यास केला पण आपल्याला नाही मिळाले, किंवा कुणीतरी खूप एकदम स्टाईलमध्ये राहतंय, खूप छान इंग्लिश बोलतंय, एक स्टाईल स्टेटमेंट आहे आणि आपल्याला मात्र स्वतःला कॅरी नाही करतायत, काही विषय असू शकतात. किंवा कुणाचं तरी अवांतर वाचन चांगलं आहे, कुणाला जगात काय चाललंय याबद्दल बोलण्याची एक्सपर्टी आहे आणि कदाचित आपल्याला नाही. या सगळ्याचे छोटे छोटे कारण असतील. मग स्ट्रेस येतो का, किंवा टेन्शन वाटतं का, काळजी वाटतं का, हरल्यासारखं वाटतं का, आणि असं काही वाटलं तर मग तुम्ही लोक काय करता? ते नक्कीच खरं आहे की पिअर प्रेशर असतंच. तुम्ही अगदी ॲडमिशन घेण्यापासून की मला हे कॉलेज मिळेल का आणि मला हा फ्रेंड सर्कल मिळेल का किंवा या क्लासची मुलं माझ्यासोबत असतील का, ते सगळं डिसाईड करिअरवरती होतं. सो अगेन इट कम्स टू प्रेशर की आपण अभ्यास किती केला पाहिजे की नाही, मला पुढे पोहोचायचं आहे, माझ्या मागे मी कुठे मागे नाही राहिली पाहिजे, आणि नेबर्स आहेत रिलेटिव्स आहेत ते काय म्हणतील जर मी फेल झाली किंवा कमी मार्क्स आले तर. सो नक्कीच पिअर प्रेशर इज अ मेन रिझन की कुठलाही मुलगी किंवा मुलगा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. मग अशा वेळी काय करतात, म्हणजे तुम्ही स्वतः काय करता, तुमचे फ्रेंड्स काय करतात, हाऊ दे शेअर विथ इच अदर? ज्यांचे पेरेंट्स घरी असतात, ज्यांची मदर घरी असते, वेल अँड गुड, त्यांनी त्यांच्या आईशी संवाद साधावा. ज्यांचे ग्रँडपेरेंट्स आजी आजोबा आहेत त्यांना अतिउत्तम की त्यांना मन बोलायला किंवा त्यांचे काही त्यांच्याकडून शिकून घ्यायला माणसं असतात. पण आमच्यासारखे जे दोन्ही पेरेंट्स वर्किंग आहेत त्यांच्यासाठी फार अवघड आहे. सो पेरेंट्सशी शेअर करण्याच्या ऐवजी फास्टेस्ट वे कोणाशी बोलणं म्हणजे मित्रमैत्रिणी. सो आजकालच्या याच्यात ऑनलाईन पटकन काही प्रॉब्लेम शेअर करणं जास्त इझी आहे. पण मग म्हणून मुलं किंवा मुली ही एकमेकांशी कम्युनिकेट करण्यापेक्षा व्हॉट्सअप चॅटिंग याच सगळ्यामध्ये मग वाहून जातात आणि मग त्यांना प्रॉपर गायडन्स नाही मिळत, असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे नक्कीच सगळे पेरेंट्स म्हणतातच मोबाईल घेऊन दिला की कंटिन्यू हातात असतो आणि दुरुपयोग आणि उपयोग दोन्ही गोष्टी होतात. सो प्रॉब्लेम शेअर करण्यापलीकडे चॅटिंग आणि काही गोष्टी त्याच्यामुळे होतात ना. हेच तुला पण वाटतं? हो, कारण इफ
तुम्ही चॅटिंग केलं तर तुम्ही जास्त वेळ आपल्या पॅरेंट्सला देत नाहीत. सुट्टीत पण तुम्ही चॅटिंग करतच राहतात, कारण फ्रेंड्स ऑल टाईम रेडी असतात आपल्याबरोबर सोबत बोलायला. तर तेव्हा पण पॅरेंट्सला वाटतं की नाही, आता आपल्याला सुट्टी आहे तर आपल्याला त्यांच्याशी बोलायला हवं, पण आपल्याकडे टाईम नसतो कारण आपण फ्रेंड्ससोबत बोलत राहतो. म्हणून हे दुरुपयोग आहे चॅटिंग करणं, व्हॉट्सअप काही पण असो. तर ऑलवेज मेक युअर फ्रेंड्स पॅरेंट्स. मदर इज अ वन जे आपल्याला खूप समजू शकतात, ते आपले बेस्ट फ्रेंड्स बनू शकतात, ते चांगल्या मार्गावर आपल्याला घेऊन जातात. बरोबर आहे. आणि म्हणून मुलांना टेन्शन आलं तर खूप जण चॅटिंग किंवा ऑनलाईन कोणाशी तरी बोलून, आणि मग त्यावेळी प्रॉपर गायडन्स मिळेलच याची काही गॅरंटी नसते, आणि मग कदाचित त्यामुळे सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्यामुळे एकटं असल्यामुळे नेमकं कुठच्या वेने गेलं पाहिजे इथपासूनच कन्फ्युजन हे मुलांच्या मनामध्ये आढळतं. तुझा काय अनुभव आहे? नाव आणि तुझा मुद्दा सांग. माझं नाव मयुरी आणि मी आता सध्या रुपारेल कॉलेजमध्ये शिकते आहे. म्हणजे हे सोशल मीडियावरती हा आपला वेळ जातोच, कारण आपण सपोज 2 तास अभ्यास केला आणि असं विचार केला की 15 मिनिटं ब्रेक घेऊ, पण तो 15 मिनिटाचा वेळ कधी 1 तासात बदलतो ते सांगता. म्हणजे आई वडिलांशी बोलण्यापेक्षा आपण जास्त करून ऑनलाईन भर देतो किंवा फार फार तर फ्रेंड्सशी बोलतो. हो, तसंच असतं. कारण आता 15 मिनिटाचा 1 तास होतो म्हणजे कधी फेसबुक जा, कधी इंस्टाग्राम बघा, कधी कोणाचे मेसेज आलेत का व्हॉट्सअपवरती, किंवा कधी काय चाललंय, कोण काय बोलतंय, ग्रुपमध्ये काय चर्चा चालू आहे, ह्यातच लक्ष राहतं आणि अभ्यासाला तर आपण वेळ देतच नाही. मग या सगळ्यामुळे प्रॉपर गायडन्स जे मिळायला हवं ते मिसिंग वाटतं. हो, ते तर मिस आहेच. कारण आपण पॅरेंट्सशीच बोलत नाही तर आपल्याला चांगला पॉझिटिव्ह गायडन्स कुठून येणार? म्हणजे फ्रेंड्सही आपल्याच वयाचे असतात, त्यांनाही एवढं माहिती नसतं, तेही आपल्याला आपल्यासारखे डिसिजन सांगतात जे आपल्याला वाटतात की हा बाबा हा आपल्यासारखाच विचार करतोय, म्हणजे हे डिसिजन बरोबर आहे. पण आपल्याला पॅरेंट्सशी बोलायला वेळच नाही मिळत, त्यामुळे आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे कधी कधी कळणं राहूनच जातं आणि आपण कधी कधी वाईट मार्गाला जातो. बरोबर आहे. म्हणून मॅच्युअर्ड डिसिजन जे आहेत ते मिसिंग वाटतात या सगळ्या तुमच्या. हो, ते मिसिंगच आहे. बरोबर आहे. एकटी मुलं असल्यामुळे बऱ्याच वेळा ती ऑनलाईन चॅटिंग करत बसतात आणि मग अशा वेळी योग्य मार्गदर्शन जे आहे ते मिसिंग वाटतं, आणि मग एक पायरी चुकली की त्यातनं पुढची चूक आणि त्यातनं पुढची चूक, आणि मग हे सगळं कॉम्प्लिकेशन होत राहतं. एकटी मुलं हा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मनमत भास्करच्या निमित्तानं घरातली एकटी मुलं हा विषय आपण चर्चेला घेतलाय. मुलांची मतं काय आहेत ही तर आपण जाणून घेतली, पण पालकांना सुद्धा काय वाटतं, त्यांना ह्या सगळ्या प्रकरणामुळे भीती सुद्धा वाटली होती. हे सगळं आपण जेव्हा वाचलं, टीव्हीवर बघितलं, तर साहजिकच आपली मुलं घरात काय करतायत असा प्रश्न निर्माण झाला. काय तुमच्या भावना होत्या? कसं हे सगळं हँडल केलं गेलं पाहिजे? मुलं काय करताय हा विषय म्हणजे थोडा गंभीरच आहे, कारण की आम्ही ॲक्च्युली तर आपण सगळेच मुलं कधीतरी होतोच, पण आपला पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप बदल झाला आहे. आणि जेव्हा मी मुलांना सांगायला सुरुवात करते ना की आमच्या काळात आम्ही असं होतो, तर ते बोलतात नाही नाही तुमचं टाइम अप. तर मग मी त्यांना असं नेहमी विचारते की ठीक आहे, मग तुम्ही आता एज्युकेटेड मुलं आहात, तुम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्या, म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा हुशार पाहिजे, म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त एनर्जी लेवल पाहिजे, जास्त मेंटली फिट पाहिजे, फिजिकली फिट पाहिजे. आमचं पास्ट आहे ना, प्रेझेंट चांगला पाहिजे. म्हणजे आमच्या भावना हेच असतात की मुलं जर आम्हाला नेहमी सांगतात की तुमचा टाइम गेला, आम्ही हुशार आहे, तुम्हाला अक्कल नाही. बरेच मुलं बोलतात पालकांना, मी ऐकलंय की तुम्हाला काही समजत नाही हो, तो टाइम वेगळा होता. बरोबर. तर मग आत्ताचा टाइम चांगला आहे तर मग तुम्ही चांगले पाहिजे ना. बरोबर, ही भावना आहे माझी मुलं. पण मग एकच मूल असल्याने अपेक्षांचं ओझं पण तेवढंच वाढलेलं दिसतं. मुलांचं की पालकांचं? दोघांचंही. पालकांचं ओव्हर एक्सपेक्टेशन मुलांकडनं आहे की मुलांना वाटतं आई वडिलांना खूप जास्त एक्सपेक्टेशन्स आहेत? आता एकच पालक असल्यावर ऍक्च्युली सर्व म्हणजे आपल्या वेळेस जेव्हा 4-5 भावंड होते तेवढं सगळं प्रेम एका मुलाला दिलं जातं, प्रश्नच नाही. कारण की जे काय आहे आमच्या मुलांसाठी, जे काय आहे पहिली प्रायोरिटी मुलं, असं पालक म्हणत असतात. तर जर पालक असं म्हणतायत तर मुलांनीही तसाच विचार करायला पाहिजे की 2 आई वडील आपल्याला एकाला बघताय तर आपण काय योगदान करतोय आपल्या पालकांसाठी. जर ते आपल्यासाठी सगळं करताय
तर मी तर असं म्हणेल की म्हणजे आता हा विषय कसा आहे मला माहित नाही, पण एक जर खरंच तुमची परिस्थिती चांगली असेल, व्यवस्थित असेल, तर जर पेरेंट्स, आई, नवरा बायको हे दोघं एक दुजे के लिए राहायला बघतात, तर मग त्यांच्यासाठी एक दुजे के लिए भाऊ बहीण का नाही देऊ शकत तुम्ही? हे द्यायला पाहिजे. मग तुमचं म्हणणं आहे की घरामध्ये 2 मुलं तरी असायला हवी असं तुम्ही? का नाही? जर तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही जर एका मुलाला खूप सारं देऊ शकतात, तर मग दोघंही भावंड राहू शकतात. भविष्यात त्यांना एकमेकांचे पण निर्णय. मग आई वडिलांना मुलांचं टेन्शन किंवा स्ट्रेस जाणवत नाहीये का? ते अपेक्षांचं ओझं लादतायत असं तुम्हाला वाटतं का? हा, मी बघते की ज्या पालकांना एकच मुलगा मुलगी आहे, तर त्यांना त्याला किंवा मुलीला किंवा मुलाला त्यांच्या अपत्याला त्यांना डान्स पण शिकवायचा असतो, गाणं पण शिकवायचं असतं, अभ्यास पण पाहिजे, डॉक्टर पण पाहिजे, इंजिनियर पण पाहिजे, सगळंच पाहिजे. पण आईनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपण गर्भसंस्कार करताना काय केले, मग त्या अपेक्षा ठेवायला पाहिजे असं मी म्हणेल. कारण की मी 3 मुलांची किंवा माझ्याकडे 5-6 माझी मुलं आहेत, तर मी असंच विचार करेल की पहिले आपण काय अपेक्षा किंवा आपण काय आहे, तर मुलांकडनं तुम्ही अपेक्षा ठेवा परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार, की हा मुलगा एवढा पुढे गेला, तो मुलगा एवढा पुढे, काही आवश्यकता नाही ना. तुमची गुणपत्रिका आणि गुणवत्ता स्वतःमधली यात फार तफावत आहे. म्हणून गुणपत्रिकेपेक्षा स्वतःच्या मुलांमधलं स्किल जोपासा, त्याला ज्या क्षेत्रातली आवड आहे. तुमचं आवडतं मूल आहे, एकच मूल आहे. बरोबर. म्हणजे सुपरफिशियल या सगळ्या मागे न पडता आई वडील पण मुलांना एक इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणून बघतायत का? आणि मग त्या सगळ्या ह्याच्यात संवाद हे सगळं विसरताय आणि मग आपण एखाद्या घोड्यावर जणू पैसे लावलेत तशा स्वरूपात मुलावर किंवा मुलीवर इन्व्हेस्टमेंट केली आहे, अशा अनुषंगाने आपण बघायला लागलोय? नाही, असं मला वाटत नाही. त्यांना वाटत की आपली मुलं जी आपला मुलं आहे ते पुढे चांगलंच करायला पाहिजे याच्याने ते लोक बघतात. त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणता नाही येणार की आपली मुलं चांगल्या मार्गाने जायला पाहिजे, हाच विचार त्यांच्या मनामध्ये असतो. मी स्वतः म्हणजे मला एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही आमच्या मुलाला वाढवताना आम्हाला माहित आहे की या मुलाला जर आजूबाजूला बोलायला कोणी नसेल तर ती कदाचित टेन्शनमध्ये येणार. त्यामुळे आम्ही आमच्या घरामध्ये तिचे कझिन्स वगैरेंशी तिला एवढे चांगले रिलेशन ठेवले आहेत की ती एवढी बिंदास त्यांच्याशी म्हणजे जाताना येताना एवढी फ्रीली बोलते की कदाचित सख्खे भाऊ बहीण पण आपसामध्ये भांडत असतील पण ती लोक तशी भांडत नाही. तुमच्या घरात वातावरण आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण मग बहुतांश घरात तुम्हाला असं आढळतं का? नाही, तसं म्हणजे म्हणून ते आईवडिलांनी तसं समजून वागायला पाहिजे आणि मुलांनी पण तसं समजून वागायला पाहिजे की जर आपण एक आहोत तर आपण कसं वागायचं, आणि आईवडिलांनी की आम्हाला एकच मुलं आहे तर आम्ही त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे त्या गोष्टीची त्या लोकांनी स्वतःच विचार करून वागायला पाहिजे असं मला वाटतं. मोकळेपणा तेवढाच महत्वाचा आहे. तुमचा काय अनुभव, ज्यांच्या घरात सिंगल चाइल्ड है, स्ट्रेसफुल किंवा टेंशन वाटतं आता ह्या सगळ्या घटनांनंतर? हाँ, लगता है, होता है. क्या करना चाहिए इसके लिए? एक्चुअली होता क्या, जो लोअर मिडिल क्लास के पेरेंट्स होते हैं उनको अपने बच्चे से एक्सपेक्टेशन ज़्यादा रहता है. क्यों? क्योंकि उनको अपनी गरीबी सोचते ये हमारा दूर करेगा. फॉर एग्जाम्पल हम 3 इडियट मूवी देखते हैं, उसमें दिखाया गया पढ़ाई करो लेकिन कुछ काबिल बनो, पैसे के पीछे मत भागो. बट जो लोअर मिडिल क्लास के होते हैं आफ्टर ग्रेजुएशन दे एक्सपेक्टेड कि नहीं हमारा बच्चा अब जॉब पे जाए. ये नहीं सोचते कि इसके आगे जाकर उसका कोई और फ्यूचर होगा. नहीं तू जॉब करेगा, वो बोलेगा नहीं मैं ये करना चाहता हूँ, लेकिन वो डिनाई करके उसको जॉब पे भेज देते हैं. तो ये बहुत स्ट्रेसफुल होता है, बच्चा उस पर सक्सेस नहीं हो पाता और अपना ज़्यादा जो एक्सपेक्टेशन होता है वो खत्म करके जॉब करने लगता है अपने पेरेंट्स का फेस देखकर. यांनी मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे, पण फक्त लोअर मिडल क्लासच नाही, कदाचित सुशिक्षित असलेले लोक सुद्धा बऱ्याच घरांमध्ये असा विचार करतात आणि मग खूप ओव्हर एक्सपेक्टेशन सुद्धा होतं. मुझे लगता है आप ग्रैंड मदर है, क्या आपको लगता है जिनके घर में सिंगल चाइल्ड है ऐसे घटनाओं को देखकर थोड़ा सा टेंशन जरूर आता होगा? क्या मिसिंग लगता है आपको, क्या होना चाहिए? व्हाट इज द आइडियल फैमिली? फैमिली में पेरेंट पेरेंट्स होगा तो बहुत अच्छा है, लेकिन पेरेंट्स को भी उसके लिए ट्रस्ट होना चाहिए ग्रैंड पेरेंट्स के ऊपर कि ये मेरा दादी है मेरे बच्चे को देखेगा. वो ट्रस्ट नहीं रहेगा तो बात नहीं बन पाती है. तो पहले तो ट्रस्ट की बात होनी चाहिए कि बच्चा होता है उसका भी अपने पर विश्वास होना चाहिए और मदर फादर को भी ट्रस्ट होना चाहिए कि नहीं माँ देखेगी उसको ठीक से, और वो विश्वास होगा तो फॅमिली एकदम अच्छे से जाएगा, उसमें कोई प्रॉब्लेम नहीं आएगी. बरोबर. नात्यांमधला विश्वास हा महत्वाचा आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये 12 तासाची नोकरी, 2 ते 3 तास येण्या जाण्याचे, आई वडील मुलांना अक्षरशः वीकेंडला भेटतात अशी परिस्थिती आहे. फार अपवादात्मक कुटुंब असतील ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत किंवा घरात भावंड आहेत, आणि मग अशा वेळी मुलांनी बोलायचं कुणाशी हा प्रश्न उपस्थित होतो. आणि मग मुलं चॅटिंग करणं, चुकीच्या
चुकीच्या मार्गाला जाणं, मित्र जे करतात त्याचंच अनुकरण करणं, योग्य संवादाचा जर अभाव असेल तर कदाचित चुकीच्या मार्गाला सुद्धा मुलं जातात आणि मग त्याच्यातनं एक चूकवरून दुसरीवरून तिसरी आणि मग स्ट्रेस हा सगळा निर्माण होत जातो. त्यामुळे कुटुंबामधला संवाद, कुटुंबामधला मोकळेपणा, एकमेकांना समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे आपण मनमत म्हैसकरच्या निमित्तानं या सगळ्या सोसायटीमध्ये आपण आलो होतो आणि या मुलांची, आजी आजोबांची, पालकांची, कॉलेजमधल्या मुलामुलींची सुद्धा चर्चा केली आणि हाच मतितार्थ मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा म्हणायला हवा. बोल मुंबई बोलमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.